नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट आपल्यासमोर आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता या कौशिकी खांडेकरांनी तिचे गुलाबशी संबंध असल्याची कबुली दिलेली आहे आणि या सर्व मोठ्या घोटाळ्यामध्ये तिचे वडील काम करत होते हे सुद्धा तिने आता स्वीकार केलेला आहे. आणि यासोबतच आता तिचा डावा हात म्हणून काम करतो तो म्हणजे मकरंद खांडेकर. आता या कौशिकी आणि मकरंद खांडेकरांनी खूप मोठी कबुली दिलेली आहे की हो, गुलाब त्यांचाच माणूस होता आणि आजपर्यंत आता एवढ्या मोठ्या भल्या मोठ्या शहरामध्ये ड्रग सप्लायचे जेही काम होत होते ते त्यांनीच केलेले आहे. तर आता हे असं ऐकल्यानंतर नेमकं आता खांडेकरांच्या घरी खूप मोठं वादळ आलेलं आहे. तर दुसरीकडे आता जेजेने जाणून बुजून आता या करप्ट ऑफिसरने आता या जेजेने आता जे काही केदार आणि तारिणीची ओळख त्यांनी लपून ठेवलेली होती तर जाणून बुजून आता ती ओळख इकडे आता दयानंद खांडेकरांच्या समोर आणलेली आहे आणि यांचा कमीपणा आता त्यांना दाखवलेला आहे. तर आता या दोन खूप मोठ्या भयानक आता सत्याने इकडे दयानंदची प्रकृती खूप गंभीर झालेली आहे. तर खांडेकरांच्या घरावर आता खूप मोठं वादळग्रस्त संकट आलेलं आहे. चला तर सविस्तर आता नेमकं मालिकेमध्ये काय दाखवणार आहेत आजच्या भागामध्ये हे आपण बघूया. इकडे मात्र आता 100% डाऊट आलेला असतो तो म्हणजे कौशिकीवरती. म्हणून आता तारिणी टीम अलर्ट झालेली असते आणि कौशिकीवरती वॉच ठेवून असतात. पण मात्र तेवढ्यातच आता सुमीला भेटून आलेल्या तारिणीवरती आता हल्ला होतो आणि मात्र त्या हल्लेखोराला सडेतोड उत्तर देते ती म्हणजे तारिणी. आता तारिणीच्या हे सुद्धा लक्षात आलेलं असतं की गाडीमध्ये बसून आपला कोणीतरी व्हिडिओ शूट करत आहे. पण तारिणीने सध्या तरी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये, कारण आता इकडे त्या गुंडाशी 4 हात करताना आता तिच्या लक्षात आलेलं आहे की नाही, काहीही झालं तरी असं दाखवायचं आहे की आता तारिणी जाणून बुजून कमीपणा घेते आणि तारिणीला एका डाव्या बाजूला आता साईडला चाकू सुद्धा लावते. पण तो कट मात्र आता सरळ त्या गुंडापर्यंत पोहोचू शकतो हे तारिणीला माहिती असतं. म्हणून आता तो सरळ गुंड पडतो आणि त्याची जी काही बाईक असते त्या बाईकवर बसतो. तेवढ्यातच आता तारिणी सुद्धा आपला विचार न करत आता लगेच केदारच्या बाईकवर बसतो. तेव्हा आता केदार बोलतो, तारिणी तुला लागलं, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागणार. त्यावर आता तारिणी बोलतो की सध्या आपल्यासाठी आपलं मिशन जरुरी आहे. चल, तो बाईकवाला गेला ना, आता हा नक्की त्याच्या बॉसपर्यंत पोहोचणार आणि आपण आता खूप मोठी कामगिरी करू शकतो केदार. म्हणून आता तो गुंड सरळ आता त्यांच्या अड्ड्यावरती जातो ज्याला तारिणीने मारण्यासाठी पैसे दिलेले असतात, तो म्हणजे आता मकरंद. आणि इकडे त्यामध्ये जेजेने इन्फॉर्मेशन मकरंदला दिलेली असते आणि कौशिकी सुद्धा आता त्याची साथीदार असते. तर आता एक अड्डा असतो, त्या अड्ड्यावरती आता कौशिकी आणि मकरंद असतात. तर तिकडे आता तारिणी टीमला अलर्ट करत आता तारिणीने बोलावून घेतलेलं असतं आणि ही लोकेशन तारिणी टीमपर्यंत पोहोचवलेलं असतं. तर आता त्या अड्ड्यावरती त्या गुंडाच्या मागे ही तारिणी टीम पोचते आणि रंगे हात अशी कौशिकीला आणि मकरंदला अरेस्ट करते. त्या एका गुंडाच्या चुकीमुळे आणि तारिणीच्या हुशारीमुळे आता तारिणी इकडे गुलाबच्या बॉसपर्यंत पोहोचलेली असतात, ती म्हणजे कौशिकीपर्यंत. आता कौशिकीला अरेस्ट करत आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. तेव्हा मात्र आता कौशिकी बोलते की मला 100% डाऊट होता की तारिणी काही ना काहीतरी तू आमच्यापासून लपवत होती. अच्छा, म्हणजे तू जे काही आश्रमाच्या नावावरून घरामधून जात होती तर हे तुझं काम आहे. त्यावर आता तारिणी समोर असं बघत नाही की ती केदारची ताई आहे. तर तारिणीला फक्त कौशिकी खांडेकरांमध्ये आता एक खूप मोठा क्रिमिनल लपलेला दिसतो. आता केदार बोलते की लाज वाटते मला की तू माझी ताई आहेस. खरंच पूर्ण घर तुझ्यावरती अवलंबून होते आणि तू हे काम करतेस, खरंच ना. तेव्हा केदारच आता कौशिकीच्या कानाखाली मारते आणि तेव्हा आता कौशिकीला खूप टॉर्चर केलं जातं आणि तेव्हा मात्र आता कौशिकी याबद्दल आता बोलते की हो, मीच ते क्रिमिनल आहे आणि मीच गुलाबची बॉस आहे. तेव्हा मात्र आता इकडे खूप सनसनीत न्यूज होऊन आता ही गोष्ट व्हायरल होते. तेव्हा मात्र आता तारिणी
टीमवर जे सुद्धा खूप भडकलेली असते आणि खूप नाराज झालेली असते आणि आता तारिणीला जाब विचारते की तू एवढं मोठं मिशन केलं, पण मी तुझी मोठी ऑफिसर असून तू मला याबद्दल का सांगितलं नाही. तेव्हा आता तारिणी बोलते की हे सर्व अचानकपणे घडलं मॅडम, मला याबद्दल काहीही माहिती नव्हतं. तेव्हा मात्र आता जेला प्रचंड राग येते आणि आता कौशिकीला मात्र आता अरेस्ट केलेला आहे पाहून आता घरून इकडे दयानंद खांडेकर लगेच इकडे पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि आता तारिणी जे केदार बोलतच असतात तेवढ्यात आता इकडे लगेच जेकडे हा दयानंद खांडेकर येतो आणि बोलतो की काय झालं, कौशिकीला का अरेस्ट केलं तुम्ही, कधी युवराजला अरेस्ट करता, कधी कौशिकीला आणि मकरंदला सुद्धा तुम्ही अरेस्ट केलं का, त्यांनी काय केलेलं आहे. त्यावर आता इकडे जे बोलते की हे बघा, मला याबद्दल काहीही माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे आज ही कामगिरी कोणी केलेली आहे, हे जेनी केलेले नाही आहे तर तुमच्या सुनेनी आणि मुलांनी केलेली आहे आणि ते स्पेशल क्राईम ब्रांचचे पोलीस ऑफिसर आहे. कारण आता इकडे मात्र तारिणीने काहीही सांगितलेलं नसतं जेला आणि तिला मात्र लाच खायला मिळाली नसते याचा प्रचंड राग असतो. म्हणून आता ती विसरून जाते की केदार आणि तारिणीची ओळख ही गुप्त ठेवावी लागते. पण आता ती तसं करत नाही तर रागाच्या भरात आता तारिणीचा बदला म्हणून आता इकडे मात्र आता सरळ दयानंदला सर्व काही सांगते. तेव्हा दयानंद आता तारिणी आणि इकडे मात्र केदारला बोलते की तुम्ही हे चांगलं केलेलं नाहीये, तुम्ही हे असं सत्य का लपवून ठेवलं माझ्यापासून. आता तारिणीचं हे सत्य ऐकल्यावर आणि कौशिकी असं जेल बंद दिसल्यावरती आता इकडे दयानंदची प्रकृती गंभीर होते आणि हिला तारिणी सांभाळते ते म्हणजे दयानंदला आणि लगेच केदार पाणी घेऊन येते. त्यानंतर आता बाबांना काय उत्तर द्यावं. तेव्हा आता तारिणी बोलते की बाबा मी समजू शकतो की कौशिकी ताई आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात, पण तुम्हाला माहिती आहे आज जो मोठा क्रिमिनल होता ज्यासाठी युवराज काम करत होता त्याची बॉस कोण आहे माहिती आहे, कौशिकी खांडेकर. आणि कौशिकी खांडेकर सोबतच हा तुमचा भाऊ जो मकरंद खांडेकर सुद्धा तिचा डावा हात आहे आणि आता उजवा हात बनवण्यासाठी कौशिकीने युवराजला सुद्धा या धंद्यात ओढलेलं आहे बाबा. आणि हे सत्य आम्हाला माहिती पडलं, मान्य आहे आमच्याकडून चूक झाली, आम्ही क्राईम ब्रांचचे स्पेशल ऑफिसर आहो हे आम्ही सांगितलं नाही, पण यामागे आमचं खूप मोठं मिशन होतं बाबा. कारण आम्ही शपथ घेतली त्यावेळेस आम्ही कबुली दिली होती की आम्ही कुणालाही आमच्याबद्दल खरी ओळख देणार नाही, म्हणून आम्ही हे सत्य लपवलं. त्यावर दयानंद बोलतो हे सत्य लपवलं त्याबद्दल मी तुमच्यावर नाराज नाही, उलटा मला वाटतं प्राऊड फील होतं की माझी सून आणि मुलगा क्राईम ब्रांचचे स्पेशल ऑफिसर आहेत. पण कौशिकीने खूप मोठा विश्वासघात केला ग माझा, खूप मोठा विश्वासघात केला खूप. त्यावर आता इकडे तारिणी बोलतो शांत हो बाबा आणि आमच्या दोघांबद्दल घरी कुणालाही माहिती होऊ देऊ नका. त्यावर आता जे येते आणि बोलते काय माहिती होऊ देणार नाही, आज हे खूप मोठं मिशन तू माझ्यापासून लपवून ठेवलं तारिणी आणि याबद्दल आता ही जे तुला कधीही माफ करणार नाही. आता एक तुझी मोठी स्पेशल ऑफिसर म्हणून आता सध्या तरी तू मला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही. तर इकडे आता तारिणी लगेच इकडे दयानंदची तब्येत बिघडलेली असते म्हणून त्याला हॉस्पिटलमधून घेऊन जाण्यासाठी निघाली असते. तर इकडे मात्र आता कौशिकीला बघून जे हसते आणि बोलते काय झालं, म्हटलं होतं ना की यावेळेस सुद्धा मला विचारल्याशिवाय तुम्ही दोघं काहीही करू नका. आता पकडला गेले ना रंगे हात. आता त्यावर इकडे कौशिकी बोलते की जे असल्यावरती मला कसलीही चिंता नाही, सांग तुला किती रक्कम पाहिजे जे आणि मला लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत इथून सोडून दे. त्यावर आता इकडे जे बोलते ठीक आहे, मागितले मला 40 कोटी रुपये पाहिजेत आणि याच्यात 1 रुपया सुद्धा कमी देणार नाही, कारण 20 कोटी कौशिकी खांडेकराची किंमत आहे आणि मात्र राहिलेले पैसे या तुझ्या काकाचे. त्यावर आता इकडे जे कौशिकी बोलते की ठीक आहे मान्य आहे. अशा प्रकारे आता इकडे जेव्हा कौशिकी सुटणार तेव्हा इकडे आता तारिणीला हे सुद्धा माहिती पडणार की 40 लाख रुपयाची रक्कम सोडत आता या जेने इकडे कौशिकीला सोडण्याचे आदेश दिलेले आहे आणि युवराजला सोडण्यामागे सुद्धा आता या जेने 4 कोटी रुपयाची लाच घेतलेली आहे. त्यानंतर आता कशा प्रकारे आता या जेला ही तारिणी टीम पकडणार हे पाहणं तेवढंच आपल्यासाठी रंजक आहे. म्हणून आता समोर मालिका खूपच रंजक आणि टर्निंग पॉईंटवर येणार आहे. म्हणून असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.